नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी असा टॉपिक घेऊन आलो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कुठल्याही दिलेल्या संख्येचे पर्सेंटेज फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये काढू शकता. आणि फक्त पर्सेंटेजच काढणार नाही, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते काढलेलं पर्सेंटेज प्रत्यक्ष गणितामध्ये कसं अप्लाय करायचं ते पण तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला कुठे कळलं नाही तर व्हिडिओ तुम्ही एका वेळासाठी स्टॉप करा, रिवाइंड करून पहा. आणि आणखीनही जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कुठली अडचण आहे. ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न मी करेन. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेकडेवारी पर्सेंटेज किंवा टक्के कसे काढायचे. तर मित्रांनो, सुरुवात करूया. त्याच्या अगोदर एक तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो. बेसिक गोष्टमध्ये ज्यावेळेस आपण कुठल्याही संख्येचे टक्के जसं की 5%, 10%, 20%, 30%, 40%, 50% असं बोलत असतो, याचा अर्थ ती संख्या 100साठी तेवढी आहे. म्हणजे 5% म्हणजे काय, तर 100साठी 5. 10% म्हणजे काय, तर 100साठी 10. 20% म्हणजे काय, तर 100साठी 20. 30% म्हणजे काय, तर 100साठी 30. 40% म्हणजे काय, तर 100साठी 40. तर 50% म्हणजे काय, तर 100साठी 50. मित्रांनो, आता जर याच्याकडे आपण थोडं बारकाईनं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कुठल्याही संख्येचे जर टक्के काढत असताना आपण ते विदिन केवळ 2 ते 3 सेकंदामध्ये याचं उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया की 10% कसे काढायचे. पहिले बेस आपण 10% कसे काढायचे याच्यापासून सुरुवात करूयात. मित्रांनो, जर समजा एखादी संख्या, आता आपण इथं संख्या लिहू आणि होणारे तिचे टक्के पर्सेंट किती होईल. आता 10% किती काढायचे असले, समजा आपल्याला 140चे 10% काढायला सांगितले, तर आपण काय करणार. बेसिक फॉर्म्युल्यानुसार काय, तर 100साठी 10, तर 140साठी किती, हे गणित सोडवणार. मग याच्यात काय करणार आपण, हा शून्य काढणार, हा शून्य काढणार, हा शून्य काढणार, हा शून्य काढणार. येणारं उत्तर किती आलं, 14. तर मित्रांनो, हे आता इथं आपण बघून याचे सांगू शकतो की याचे 10% किती होतील. आता याचे 10% किती होतील हे बघून सांगण्यासाठी आपण जर बघितलं तर आपण काय करायचं. बेसिक लॉजिक एक असं आहे की उजवीकडून एक घर पाठीमागं यायचं. एक घर पाठीमागं येऊन दशांश द्यायचा. एक घर पाठीमागून दशांश दिला तर मग किती आलं, 14.0. 14.0 आलं ना, म्हणजे 14.0. तर येणारं उत्तर काय आलं, तर हे 14 आलं. 14.0, झिरोला काही किंमत नाही म्हणून 14 आलं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हटलं तर 240चे 10% काढा. आता 240चे 10% काढताना काय करणार तुम्ही, आपण आता जस्ट शॉर्ट ट्रिक शिकलो. शॉर्ट ट्रिकमध्ये काय शिकलो, एक घर पाठीमागं आलो, इथं दशांश दिला, किती राहिले 24. 24 म्हणजे 240चे 10%. याचप्रमाणे मित्रांनो, जर समजा आपल्याला पुढे विचारलं की 15% कसे काढायचे, तर 15% कसे काढायचे तेही मी तुम्हाला सांगतो. आता याच्यातच जर समजा तुम्हाला म्हणलं की याचे 15% काढायचे, समजा आता 140चे तुम्हाला 15% काढायला सांगितलं, तर मित्रांनो आता 10% म्हणजे किती म्हणसाल, हे झाले 10%. आता आपल्याला पण काढायचे किती, 15. आता 10% तर निघले, पण वरचे 5% म्हणजे काय, तर या 14च्या निम्मे. 14च्या निम्मे म्हणजे किती, 14ला जर 2 भागलेत किती, 7. म्हणजे 14 अधिक 7 बरोबर 21. तर 21 हे काय आहेत, तर 140चे 15%. तर दुसरं एक उदाहरण बघू आपण. समजा मी तुम्हाला म्हणलं 420 या संख्येचे 15% किती होतात. आता आपण शॉर्ट ट्रिकमध्ये काय शिकलो होतो, एक घर पाठीमागं सरकायचं, दशांश द्यायचा. 42 म्हणजे काय, 10% झाले. 42 म्हणजे आणखीन जर आपण याच 42च्या निम्मे केले तर किती, 15% होतील ना. हे 10% आहेत, याचे निम्मे केलेत किती, 5. याचे निम्मे किती मग 21. तर उत्तर किती, 3, 6. म्हणजे 63 हे काय आहेत, तर 420चे 15% आहेत. मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल. आता आपण बघूया 20% कसे काढायचे. सेम जर एखाद्या संख्येचे आपल्याला 20% काढायचे असतील तर सेम आपण जसं शिकलो 550चे 20% काढा. याच्यात सरळ आपण आणखीन दुसरी 10%, 20%, 30%, ज्या टक्केमध्ये झिरो आहेत त्याचा एक कॅल्क्युलेशन करताना आपण असंही करू शकतो की डायरेक्ट हे दोन्ही शून्य कट करून या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर येणारी संख्या ही या शून्याची म्हणजे या संख्येच्या बराबरीची असते. कशी, 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 2 10 आणि 11. त्याला आपण असंही म्हणू शकतो
110 हे 550चे 20% आहेत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 30%ही काढू शकता. आता तुम्हाला 550चे 30% काढायचे सांगितले, ठीक आहे. हा आपला बेसिक फॉर्म्युला. याला शॉर्ट जर केला तर काय झाला, याचा तिप्पट केली 55 गुणिले 3 किती, 5 त्रिक 15, हातचा 1 5 त्रिक 15 आणि 16 165. तर 550चे 30% म्हणजे काय तर 165. भावांनो, ही झाली शेवटी झिरो असण्याची ट्रिक. जर 15ची बी झाली. आता 25%, हे बी आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच येते. आता 25% म्हणजे काय, 100 60 25. जर आपण याचा भागाकार केला, 5 5 25, 5 2 10 0 0 0, 5 1 5 5 चौक 20. उत्तर काय आलं त्याचं तर 1 4. म्हणजे जर कोणतीही संख्या आपण 4 भागात वाटली, समजा कोणतीही संख्या जर आपण 4 भागामध्ये वाटली तर येणारं उत्तर काय असते ते त्या संख्येचे 25%. समजा आपल्याला 200चे 25% सांगितले. 200चे 25% म्हणजे काय तर आपण 200ला जर 4 भागात भागलं तर मग येणारं उत्तर म्हणजे काय तर 200चे 25%. 5 चौक 4 पंचे 20 50. म्हणजे 50 हे काय आहेत तर 220चे 25% आहेत. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण गणितं सोडून गणितामध्ये आणखीनही फास्ट होऊ शकतो. थोड्या थोड्या गोष्टीमुळे आपला परीक्षेत गणित सोडवण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो आणि त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम गणितं सॉल्व करू शकतो. तर मित्रांनो, गणितं पर्सेंटेजचे गणित तुम्हाला असे येऊ शकतात की बुवा 900चे 25%चे 10% काढा. आता बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे 900चे 25% म्हणजे काय, 900चे 4 भाग केले. 900चे 4 भाग केले तर काय 4 2 8, इथे राहिला 1, परत 4 2 8, इथे किती राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजे 225 आले. आता 225चे परत 10% काढायचे. 225चे 10% कसे काढसाल, एक साईड सोडून दशांश दिला म्हणजे 22.5 हे 100 ज्यानं सांगितलं की 25%चे 10% आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक्झाममध्ये फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो आणि त्याच्यामुळे आपला परीक्षेत लागणारा कालावधी कमी होतो. याचा उपयोग आपण सरळ व्याजमध्ये करू शकतो. आता जसं सरळ व्याजाचं एक उदाहरण बघा. सरळ व्याजाचं उदाहरण बघून हा व्हिडिओ आपण खतम करू आणि याच्यानंतर आपण पर्सेंटेजवर ॲडव्हान्स काही गोष्टी किंवा थोड्या ज्या काही अवघड आहेत, समजायला थोड्या क्रिटिकल आहेत, त्याचा भाग आपण घेऊ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा भाग 2 आपल्याला येईल. सरळ व्याजामध्ये याचा उपयोग कसा होतो, 10 रुपये दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता याचं सूत्र काय, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100, बरोबर आहे. आता याच्यात जर आपल्याला सरळ याचं उत्तर कसं काढता आलं असतं की हे आपण जर सोडवलं, समजा हा 0 कटला, हा 0 कटला, 4 10 40, 40 2 80, म्हणजे किती झालं हे 80 रुपये. आता आपण जर याला इथं जागच्या जागी सोडवायचं म्हटलं तर असंही सोडू शकलो असतो. आपल्याला 10% काढायचे, तर 10% काढताना काय करणार आपण, एकूण एक दशांश देणार. हे झाले 10% आणि या 10% काढल्यानंतर आपल्याला व्याज किती वर्षाचं काढायचं आहे, 2 वर्षाचं. याला 2 न गुणलं असतं आपण 40ला, या 40ला 2 न गुणल्यानंतर येणारं उत्तर किती आलं असतं 80. तर आपण हे गणित वाचता मित्रांनो सोडू शकलो असतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला गणितात आणखीन ॲडव्हान्स काही शिकायचं असेल तर तुम्हाला अवघड वाटणारा चॅप्टर कमेंट करा, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.